तांदळाची खीर बनवूया आज आपण. अगदी स्पेशल रेसिपी. आणि ही अशी सुंदर खीर बनवण्यासाठी घ्यायची आहेत आपल्याला तांदूळ मात्र कमी घ्या, अर्ध्या वाटीपेक्षाही कमी. हे तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्या पाण्याने आणि त्यामधलं पाणी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ठेवायचं ते गॅसवर. आता त्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण असतं ते तुम्हाला गॅस चालू करून मध्यम आचेवर सुकवून घ्यायचे. सुकवल्याच्या नंतर ऑफकोर्स त्यामध्ये घालायचे तूप घालताना अजिबात कंजूसी करू नका, कारण बेसिकली खीर म्हणजे नथिंग एल्स, दूध, साखर आणि तूप ह्यांचं मिश्रण. आणि त्याच्यामध्ये तुमचं ॲड होणार कधी तांदूळ, कधी शेवया, कधी गहू एसेट्रा. ठीक आहे, अशा पद्धतीने 4 चमचे तूप घातलं आहे मी. आता तुमचे तांदूळ जे बेसला चिटकले ते थोड्या वेळाने बेसमधून निघून येतात, सो तुम्ही फक्त त्याला हलवत राहा. ठीक आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला दिसेल काही वेळानंतर तांदूळ हा फुलून अगदी लाह्यासारखा स्वच्छ पांढरा होतो आणि मग तो स्टार्ट होतो गोल्डन ब्राऊन व्हायला. आपल्याला करायचं गोल्डन ब्राऊन. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला कंटिन्यू स्टर करत राहा, जेणेकरून एका बाजूला तांदूळ जळणार नाही. व्यवस्थित असा तांदूळ तुमचा व्हाईट झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. हे बघा, माझा तांदूळ हा पूर्णपणे बेसवरून सुटलेला आहे, अगदी खुलून लाहीसारखा झालेला आहे. आणि आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी त्याला मध्यम आचेवर, लक्षात ठेवा मध्यम आचेवर याला परतायचं आहे. आता हे जे तूप तुम्ही वापरताय ते कसं बनवायचं ह्याची रेसिपी हवी असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी टाकली आहे. ग्लासभर पाणी ह्यामध्ये घाला, चवीपुरतं मीठ घाला आणि ह्या मिश्रणाला अगदी सुंदर अशी उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला ह्या कुकरचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे. याला करायचं आहे आपल्याला ओव्हरकुक. तर ओव्हरकुक करत असताना तुम्ही जर नॉर्मल भातासाठी 3 शिटी घेत असाल तर ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला 5 ते 6 शिट्या घ्यायच्या आहेत. तुम्ही आता 5 ते 6 शिटी झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ते लीड ओपन कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की आपला भात हा अगदी मऊसूत शिजलेला आहे. तो मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला आणि त्या कुकरला लागलेले तांदळाचे शीत मी थोडंसं दूध घालून मिक्सर जारमध्ये टाकलं आणि पेस्ट करून घेतली. याला थोडंसं बाजूला ठेवूयात. मऊसूत अशी पेस्ट होते, पण अगदी चिकन नसते, थोडी ग्रॅन्युअल अशी पेस्ट असते. आता मी एका पातेल्यामध्ये थोडेसे काजू, बदाम, तुम्हाला हवं असलंच तर तुम्ही बाकी ड्रायफ्रूट्सही यामध्ये घालू शकता. हे कुटून घ्या, सजेस्ट करीन मिक्सरमध्ये बारीक करू नका. ह्यामध्ये आपण पेस्ट केलेलं तांदळाचं जे मिक्सरमध्ये आपण पेस्ट बनवली ती, दूध, साखर असं घालून त्याला व्यवस्थित फेटून घ्या, जेणेकरून कुठल्या प्रकारची गाठ त्यामध्ये राहणार नाही. आणि हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर. गॅसवर जनरली काय होतं ना, हे मिश्रण खाली बुडाला चिकटण्याचे चान्सेस असतात आणि त्यावेळेला मात्र खिरीची पूर्ण चव खराब होते. सो आय सजेस्ट की कंटिन्यू स्टर करत राहा. गॅसची फ्लेम ही मीडियम लो असायला हवी. आता ह्यामध्ये तूप घाला. ठीक आहे, तर तूप हे जेवढं अगदी सुंदर लागतं चवीला. मस्त उकळी आल्याच्या नंतर थोडंसं मीठ घाला आणि आपली खीर मात्र तयार आहे. आणि चविष्ट खीर नक्की ट्राय करा. आवडल्यावर लाईक करा, कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला अजून काही नवीन रेसिपी मला बनवण्यासाठी सजेस्ट करायचं असेल तर. धन्यवाद.